प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नवे प्रेमाच्या गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला सत्यजित, तू तरसासारखा आहेस रे. दुसऱ्याच्या मेहनतीवर स्वतःचं पोट भरणारा. पण एक लक्षात ठेव, तुझा शेवट चांगला होणार नाही. एकटेपणा काय असतो हे तुला कळणार. ज्या वेळेला तुला जरूर असेल ना, तेव्हा तुझ्या सगळी जवळची माणसं निघून जातील, लांब पळून जातील. सत्यजित, निसर्गाचा बॅलन्स तुला अजून माहित नाहीये. तुझ्या आई वडिलांचा तळतळाट तुला भोवणार आहे. माझा शाप आहे तुला. कामत काका, तुम्ही काय म्हणताय हे सगळं मला पटतंय. आपण बोलूया ना, सविस्तर बोलूया, पण नंतर. कारण मला आता टीव्ही बघायचा आहे, वेळ झाली माझी. ह्याचा रिमोट कुठे माहिती आहे तुम्हाला? ते असं रिमोट चॅनल व्हॉल्यूम चेंज बदलतात ते रिमोट. काका कुठे निघाला? जरा थांबा ना. तुम्हाला सांगून काय उपयोग? तुम्ही मोठे बिझनेसमन ना, आम्ही काय गाडी माणसं. बघतो ना, शोधतो ना कुठे दिसतोय का. बघूया कुठे येत ना चालू. सत्यजित, तू दादा नमस्कार करतो. तू बापाची इज्जत काय मातीत मिळवणार आहेस का? शुंभासारखा उभा काय आहेस? नमस्कार कोण करणार, तुझा का माझा? कशाला आलास तू इथे आणि कधी आलास? हे काय आत्ता चालू आहे? तुझा अमेरिकेचा दौरा कसा झाला? मस्त. दादा खरं सांगू, माझं चुकलंच. नाही म्हणजे अरे त्या दिवशी माझा तोल सुटला, असं वागायला नको होतं मी. नाही पण मला माहिती आहे तू मोठ्या मनानं मला माफ केलं असशील याची खात्री आहे मला. दादा मी पण तुझ्या पावलावर पाऊल टाकायचं ठरवलंय. म्हणजे ओमच्या बाबतीत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची तेढ नाही. मी सुद्धा मोठेपणा घेऊन त्याला माफ केला. अरे आपलीच मुलं, त्यांनी चुका करायच्या आणि आपण त्या. झालं तुझं? मला आधी सांग, हे सगळं काय चालवलंयस तू? काय हा असा भोळा बाबडा चेहरा करू नकोस. अरे स्वतःच्या सख्या भावावर केस केलीस तू. दादा आपण ह्याविषयी नंतर बोलूया ना. काय तो विषय वेगळा, हा विषय वेगळा. तुला खरं सांगू ना, मला हे भांडण आवडत नाही रे.
हे असे वादविवाद झाले ना की खूप त्रास होतो मला. हे बघ, आईचा फोटो घेऊन आलोय मी. तिचं वर्ष श्राद्ध आहे. आपण सगळे मिळून आळंदीला जाऊया ना. अरे हे महत्वाचं आहे. वाद काय होत राहतील. अरे दादा, आई वडिलांचं स्मरण आधी. आई, मी कुठल्याही प्रकारचा वाद घालणार नाही, कुठल्याही प्रकारचा गोंधळ घालणार नाही. तुझी शपथ. सो म्हणून म्हणते मी, जरा शांत राहा. मी शांतच आहे ना. हेच नकोय ना. कूल लावून जरा प्लीज शांत राहा. हाय ईशा. हाय, या ना प्लीज, या या ना. कशी आहेस तू? मजेत. हे सगळं अगदी अनएक्सपेक्टेड घडलं. आय मीन सत्यजितचं हे असं इकडे येणं. तुझाच भाऊ आहे ना तो. सॉरी, माझं डोकं टाळ्यावर नाहीये. मी नाही बोलतच नाही. मी शांत राहतो. हो, म्हणजे आपल्या कुणालाच माहिती नव्हतं असं काही अचानक होईल. काय करायचं आता? अरे माझा एक मित्र आहे, पोलीस इन्स्पेक्टर आहे, सणकी डोक्याचा आहे. त्यालाच फोन करतो मी आता. असल्या लोकांना सरळ करायला ना तोच पाहिजे. हे मी फक्त म्हणतोय, मी असं काही करणार नाही. माझं डोकं फिरलंय, माझ्या मनात येत आहे, फक्त ते मी बोलून दाखवतो. मी असं काही नाही करत. मला असं वाटतंय की ईशा, जर आपण हे सगळं शांतपणे हँडल केलं तर आपल्या सगळ्यांकरताच ते ठीक राहील. हो हो, मी पण हेच म्हटलं याला. जितक्या शांतपणे आपण वागू तितकं बरं होईल. मी नाही राहू शकत. या माणसाची मी शांतपणे नाही वागू शकत. यांनी कसंही वागायचं आणि आपण काय घाबरायचं? दिस इज नॉट डन. त्याला कळतंय फोर्सफुली आपण काहीच नाही करू शकत ना. त्याला कळतंय हे. आफ्टर ऑल आपण असं नाही म्हणू शकत त्यांना, कारण ते घराचे वारसदार आहेत. वारसदार म्हणजे काय? हे वारसदार हा शब्द ना तुम्ही कायद्याच्या भाषेत बोलताय फक्त. हे वारसदार म्हणजे काय? रक्ताचं नातं असलेला, हा सख्खा मुलगा, मी आपली गादी चालवणारा. हा असा मुलगा असतो जो आपल्या कुटुंबाला सांभाळतो, त्याची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी घेतो, जबाबदारी घेतो. यांनी काय सांभाळलं आपल्या कुटुंबाला? बरोबर आहे तुझं म्हणणं, बरोबर आहे. म्हणजे ते चुकीचेच आहेत असं म्हणतोय तो. आणि मुख्य म्हणजे त्यांना पश्चाताप झालेला नाहीये, हे चुकीचंच आहे त्यांचं. त्यांना म्हणतोय तो, त्यांचं चुकीचंच आहे. ईशा, ओम आत्ता मला बोलत नाहीये हे कळतंय मला. थँक्स. पण मला खरंच असं वाटतं की हे असं इम्पल्सिव्हली रिॲक्ट होण्यानं काहीही होणार नाही. हो हो, आपण नकोय काही इम्पल्सिव्हली करायला. मग खोटं बोलायचं, पोलिसांना खोटं सांगायचं. त्यांनी घरात येऊन मारहाण केली, मग डोक्याला खोक लागली की रक्त दाखवलं ना थोडं की झालं सगळं. नाहीतरी आपल्या कुटुंबाला खोटं बोलायची सवय लागलीच आहे. हे सगळं जे तू बोलतो आहेस ते तुला नुसतंच सुचतंय ना. हो, तसं काहीच करणार नाही होत आपण. तसं हा काही करणार नाहीये. हे फक्त रागाच्या भरात तो बोलतो आहे आता, आणि आता तो शांत राहणार आहे. शांतच बसतो, मला काही बोलायचंच नाही. ईशा, आय टेल यू, इतकं पॅनिक व्हायला नकोय आपण.
सत्यजित माझा भाऊ आहे, मी त्याला चांगलंच ओळखतो, त्याला कसं हँडल करायचं माहितीये मला. त्याला फक्त थोडं पेशंटली हँडल करायला हवं, दॅट्स इट. आणि आपल्या घरी पोलीस नकोत यायला. अगं आणि 2 दिवसाकरता आलाय तो, जाईल परत. तू खरंच भोळा आहेस की तुझी आकलन शक्ती गेलीये? तो इथून जाण्यासाठी आलेला नाहीये हे कळत नाहीये का तुला? ओम, प्लीज ट्रस्ट मी. आय विल हँडल हिम. मी आहे. याला कळत नाहीये तू हे सगळं पैशांसाठी करतोय. बघूया तरी तुझ्या बाबाच्या डोक्यात काय चाललंय नेमकं ते. मी भेटून येते त्यांना. बाबा येऊ का? अरे ईशा, ये ना, विचारतेस काय? प्लीज प्लीज थांब. ये. नाही, तू बस जरा. नाही, बस 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 प्लीज बस. बोल. कसा झाला प्रवास? सगळं तिथे नीट सॉर्ट आउट झालं ना? या एव्हरीथिंग वेंट ऑन क्वाइट स्मूथली. मी तुझ्याकरता एक गिफ्ट आणलं. यू. कशाला? ह्याची खरंच काही गरज नव्हती. अरे गरज कशी नव्हती? तुला म्हटलं ना मी तुला गिफ्ट देणारच होतो. पण मला सांग, हाव यू? नॉट दॅट ग्रेट. का ग? फ्रँकली सांगू का, तुमच्यात आणि ओम मध्ये जे काही चालू होतं किंवा आहे त्याचं प्रेशर मला आता नाही सहन होत आहे. तुम्ही मला म्हणालात की तू ओमशी बोल. मला नाही वाटत आहे मला आता हे डील करता येईल खरंच. आय कॅन अंडरस्टँड ईशा. या सगळ्या गोष्टी आता मलाच सेटल करायच्या आहेत. आय नो. हे बट आय टेल यू, आता त्या केसचं टेन्शन गेल्यामुळे ना मला असं पुनर्जन्म झाल्यासारखं वाटतं. यु नो, असं एक एनर्जी आली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता माझ्याकडे पैसे आहेत. यु नो, आय वॉज कम्प्लिटली ब्रोक. आता तसं नाही आहे. आणि पैसे आल्यामुळे ईशा, हे दत्ता भाऊंचे पैसे त्यांना देशील प्लीज? अगं मीच दिले असते, पण आय डोंट नो ते माझ्याकडून ऍक्सेप्ट करतील की नाही, म्हणून तुला देतोय. इट्स अ रिक्वेस्ट प्लीज. आय नो तुझ्यावर एक ऍडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी टाकतोय, पण बघते कसं करता येते. चला येऊ मी. ईशा, मी गौरीला भेटणार आहे. जाऊ. ते एक सेटल करायचं मला. आय नो लॉट ऑफ थिंग्स टू बी डन, पण एक एक करून होईल सगळं. अँड आय होप एव्हरीथिंग विल बी ओके. नक्की होईल. येऊ मी.
अहो बाबा तुम्ही कशाला घेताय? अरे किती वेळ झाला वाचतोय हा. अहो येईल कोणतरी. त्रास होतो रे यार. नाही बराच वेळ वाजत होता ना म्हणून. हा बोल सागर. नाही ते खूप लोक आहेत, जरा 1 मिनिट होल्ड कर, यांच्या समोर नाही बोलताय ना. बघितलं कशी उर्मटासारखी निघून गेली ती. काहीतरी प्लॅनिंग चाललंय त्यांचं. नाही ओमनी सुद्धा कोण कोण माणसं घरात जमा करून ठेवलीत. कोण वाटतं तुला? कोण आहेत ही लोक? नाही माहितो मला काय, आणि मला जाणून घेण्यात काही इंटरेस्ट नाही. आणि बाबा तुम्ही मला ते फिशरी प्लांटच्या प्रोजेक्ट बद्दल प्रॉमिस केलं होतं, त्याबद्दल तर तुम्ही काहीच नाही बोलत आहात. उगाच आपले हे कोण आहेत, ते कुठून आलेत, काय करायचे त्या गोष्टी आपल्याला? कानफट फोडीन तुझं. जास्त बोलायचं नाही. हा ठीक आहे, फोडा तुम्ही कानपट. मग बघा तुमच्या एक एक गोष्टी कशा मी बाहेर सांगतो ते. समीर बाळा ये बस. अरे बस. हे बघ बाळा, अरे हे सगळं कोणासाठी चाललंय? तुझं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणूनच करतोय की नाही? अरे तुझा फिशरीचा प्लांट उभा राहावा म्हणूनच तर ही धडपड करतोय. अरे फिशरीचा प्लांट उभा करायचा म्हणजे एवढ्या मोठ्या प्रोजेक्टसाठी केवढी इन्व्हेस्टमेंट लागते, किती पैसा लागतो. अरे कोणी असं उघडून देणार आणि म्हणणार हा घे बाळा तू फिशरीचा प्लांट चालव. हा पैसा हवा. तू काळजी करू नकोस, मी आहे ना. मी बघतो काय करायचं ते. आम्ही 4 मित्रांनी मिळून सुरू करायचं ठरवलं होतं, ते झालं पण असतं, पण आडता घातलात तुम्ही. ओरखेळे का हा? हे मित्रांचं काही खरं नसतं. त्यातल्या एखाद्यानं समजा तुला फसवलं, काय करणार आहेस तू? धंदा कसा एकट्याने करायचा? अरे माझा अनुभव आहे, आणि बापाकडनं 4 गोष्टी शिकलास तर काही बिघडत नाही. बघ मी तुला धंद्याचे काही नियम सांगतो. डोळे, कान आणि मेंदू उघडा ठेवायचा. धूर्त चाणाक्ष नजरेने पाहायचं. माणसांना वाचता आलं पाहिजे. मगाचा तो काय म्हणाला? मी ओमचा भाऊ आहे. आणि ही काय म्हणाली होती? मी ओमची बहीण आहे. यांना काय वाटलं? कोकणात ना आलेत, काही सांगितलं त्यांचा विश्वास बसेल. काहीतरी गौड बंगाले हे नक्की आहे. ओम हे बघ मला काय दिलं बाबांनी. वाव, कॉंग्रॅट्स. ओम बघ तरी एकदा. हे बघ. तूच बघ आतमध्ये काही आहे की नाही ते, नाही तर फक्त गिफ्ट रॅप करून दिलं असेल. असं का बोलतोयस तू? तुला पण दिलं ना त्यांनी? हो ना, पण मला त्याचीच भीती वाटते म्हणून मी उघडत नाही. आतमध्ये काही नसेल तर. जर वेडा आहेस का रे? सगळ्यांना इतक्या प्रेमाने काय काय घेऊन आलेत ते, काय बडबडतोयस? ऐक ना, दत्ता भाऊंचे पैसे पण परत केले त्यांनी. अरे वा, सगळ्यांसाठी गिफ्ट आणलंय. दत्ता भाऊंचे पैसे परत देत आहेत. माझ्या अकाउंट मध्ये पैसे आलेले दिसत आहेत खूप. त्यांची केस आउट ऑफ द कोर्ट सेटल झाली. हो. स्टॉप इट या. दिस इज नॉट द जोक. त्या बाईंना 1 टाइम मेंटेनन्स द्यावा लागल्यात, पण त्यांची सगळी पेटंट्स आता सुटली आहेत. ओम त्यांचे सगळे अकाउंट्स वापरू शकतात ते आता. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुझ्या प्रयत्नांना यश आलं. आय एम सो प्राऊड ऑफ यू. से आय एम सो प्राऊड ऑफ यू. काहीतरी बावडसारखी बडबड करू नकोस तू. आणि हा काय ऍटिट्यूड आहे? पण तू काय एवढी चिडतेस? मी तुला कुठे काय बोलतोय? मी बाबाला बोलतोय फक्त. आता पैसे आले म्हटल्यानंतर त्याला सांगायला पाहिजे. बघ बाबा, एखादी मुलगी बघ. मी कसं त्यांचं लग्न आणि आपलं लग्न एकाच मांडवात. हे काय कमाल, एक मस्त हेडलाईन होईल ना.
ऍडव्होकेट ओम चौधरी आणि डॉक्टर अजित चौधरी यांचं एकाच मांडवात लग्न आहे. या टाळ्या. तू का असं सटकल्यासारखं वागतोस? मला कळतच नाही तुझं काही. बघ, चौधरी कुटुंबातले सगळे पुरुष सरकलेलेच आहेत. बघा बाबा, 2 डिवोर्स झालेल्या अजित चौधरी यांच्या मुलाशी लग्नाचा घाट घालते. बघ वा. तुला एकांतवास हवा असेल तर तू मला तसं स्पष्ट सांग. उगाच कुणाचा तरी राग माझ्यावर नको काढू. आणि कुणाला घाबरवतोयस तू? आय एम सॉरी. सोड रे. अगं खरंच सॉरी, खूप सॉरी. मला तुला हर्ट करायचं नव्हतं. ओके, बाकी काय म्हणाला? तुला कशाला हवंय ते? जनरली तुझ्या आईला भेटायचं म्हणत होते. फॅब्युलस. त्या दोघांचं लग्न, आपलं लग्न एकाच मांडवात, आणि भटजी आपला काका. एक कमाल सुचलाय. हे पटलंय ना तुला? मला हे पटलेलं नाहीये. मी हक्की काय करू